नमस्कार. आज आपण करणार आहोत पौष्टिक आणि चविष्ट हिरव्या मुगाची उसळ. ही उसळ प्रथिने आणि फायबरने भरलेली असून कमी तेलातही तितकीच टेस्टी लागते. तर आपण सुरुवात करूया. हिरवे जे मूग आहेत ते मी 7 ते 8 तास भिजत घातलेले होते. ते चांगले भिजलेले आहेत. त्याच्यामध्ये मी दाणे देखील भिजत घातलेले होते. कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, खोबरं आणि मसाले जे आपल्याला आवश्यक आहे ते मसाले इथे मी घेतलेले आहेत. लसूण देखील आपण यात घालणार आहोत. तेल घेतलेलं आहे. या उसळीसाठी काही खूप तेलाची गरज नाही, कमी तेलातही ती तितकीच छान लागते. मोहरी, हिंग घातलेला आहे. कांदा घातलेला आहे. ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा आपल्याला परतायचा आहे. साधारण 200 ग्रॅम उसळ मी इथे घेतलेली आहे आणि एक छोटा कांदा इथे घातलेला आहे. सात ते 8 लसणाच्या पाकळ्या मी कुटलेल्या आहेत त्या घातल्यात. अर्धा टोमॅटो घातलेला आहे. अर्धा चमचा हळद, लाल तिखट 1 चमचा, अर्धा चमचा गोडा मसाला घातलेला आहे. या ठिकाणी आपण कोणताही मसाला घालू शकतो, पण गोडा मसाल्याने चव चांगली येते. आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. कोथिंबीर घातलेली आहे आणि सुकं खोबरं आहे. या ठिकाणी आपण ओलं खोबरं देखील वापरू शकतो. आता आपण ही भिजवलेली उसळ म्हणजे मूग आणि दाणे घातलेले आहे. एकीकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. गरम पाणी घातल्यामुळे उसळ लवकर शिजेल. मीठ घातलेलं आहे. गरम पाणी घातलेलं आहे आणि ही उसळ एकदम मऊ शिजवायची आहे. मधून मी झाकण काढून बघतेय उसळ शिजली आहे की नाही. अजून मूग थोडेसे कच्चे आहेत, तर आपण परत शिजवणार आहोत. जर खूप घट्ट वाटत असेल तर आपण इथे पाणी देखील घालू शकतो. आणि उसळ आता छान शिजलेली आहे आणि घट्ट पण झालेली आहे. तुम्ही बघू शकता छान उसळ, आपली मुगाची उसळ तयार झालेली आहे. आता ही आपण पोळी, भाकरी, भाताबरोबर खाऊ शकतो, पण एकदा तुम्ही अशी पण खाऊन बघा. आता मी उसळ घेतलेली आहे याच्यामध्ये, म्हणजे ही नुसती देखील खूप छान लागते. ब्रेकफास्ट म्हणून आपण ही करू शकतो. त्याच्यामध्ये कोथिंबीर, कांदा, दही आणि शेव अशी देखील तुम्ही उसळ, ही मुगाची उसळ अशी देखील खाऊन बघा. कशी वाटली ते मला नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा. आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह, वैशालीज इझी रेसिपीमध्ये.
मस्तपैकी मुगाची उसळ आपली तयार झालेली आहे. नक्की करून बघा.